महात्मा गांधीजी हे एकदा रेल्वेने प्रवास करायला निघाले. भारत भ्रमण करत होते. मग त्यामध्ये ते एकदा रेल्वेने प्रवास करत होते. तर प्रवास करत असताना फलाटावर थांबले होते. रेल्वे आली, ते चढले, डब्यात चढले. डब्यात चढत असताना त्यांचा एक पाय ते पायऱ्याला धक्का लागला आणि त्यांच्या एका पायातला जो शू होता तर तो शूज खाली पडला. आता तुम्ही स्वतःला ठेवून बघा बरं. तुम्ही रेल्वेच्या डब्यात चढताय आणि रेल्वेच्या डब्यात जात असताना अचानक, किंवा बस असू दे ना, बसमध्ये तुम्ही चढत असता, अचानक तुमच्या पायातला चप्पल पडला. आणि त्यात आमच्या जर काही ह्या महिला भगिनी असतील तर आता माझा चप्पल, ओ बाबा थांब की माझा चप्पल पडला की, अरे ओ थांबवा, ओ बस थांबवा, ओ बस थांबवा. बस थांबेल तरी रेल्वेचं काय? रेल्वेमध्ये तर मग काय, हिचा अक्षरशः जीवात जीव राहणार नाही. माझा चप्पल गेला तर काय करू मी? होईल का नाही? पण मोठी माणसं कशी असतात ते तुम्हाला याचं उदाहरण मला सांगायचं आहे. गांधीजींनी काय केलं असेल बरं? कुठल्याही प्रकारे रिॲक्शन न देता, चप्पल पडलाय, रेल्वे हल्ली आहे, काय दुसऱ्या पायातला चप्पल काढला आणि तोही टाकून दिला. लोक म्हणाले, अरे येडा माणूस आहे काय? हो काय गांधीजी, दुसरा पण तुम्ही टाकून दिला? ते म्हणाले, हो दुसराही टाकून दिला, कारण आता ज्याला ते सापडतील ते दोन्ही सापडतील, आणि दोन्ही सापडले तर त्याला तरी त्याचा किमान यूज होईल. मी माझ्या पायात ठेवला तर ना मला धड यूज आहे ना त्याला यूज आहे, दिला टाकून दुसरा पण मी. आता याच्यासाठी मन मोठं लागतं नाही, मनाचं व्यवस्थापन योग्य लागतं.